मित्रांनो, भारतामध्ये एक खेलो इंडिया नावाची स्कीम आहे. त्या स्कीमचं प्रचंड मोठं बजेट आहे. केंद्र सरकार त्या बजेटमधून थोडे पैसे प्रत्येक राज्याला अलोकेट करत असते. तर आपल्या महाराष्ट्रातून किती बाहेर टॅक्स जातो, आपल्याला किती पैसे मिळतात, हे सगळं आपल्या सर्वांना माहितीच आहे. त्यानुसार या खेलो इंडिया बजेटमध्ये आपल्यावर अन्याय होतो, कारण प्रत्येक राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक नंबर 1 चा आहे. तरी महाराष्ट्राला 200 करोड फक्त बजेट दिलं जातं. हे जाऊ द्या, प्रत्येक आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये आपल्या देशाचं नाव उंचावण्याचं काम जे राज्य करतं ते म्हणजे हरियाणा. इव्हन आता ही जी 13 सुवर्ण पदकं मिळाली, त्यातले 7 सुवर्ण पदकं एकटा हरियाणा राज्याच्या खेळाडूंनी मिळवलेली आहेत. तर त्या हरियाणाला फक्त 80 करोड रुपये दिले जातात. व मित्रांनो, भारतात एक राज्य असं आहे, त्या राज्यातल्या कोणत्याही खेळाडूंनी या 2026च्या कॉमनवेल्थ गेम मध्ये भारताने पदक जिंकलं नाही. रिझल्ट 0, मात्र बजेट 600 कोटी रुपये. बरोबर, तुम्ही हुशार आहात. ते राज्य म्हणजे गुजरात. मातृभूमी प्रेम असावं, पण एवढं कमीत कमी रिझल्ट ओरिएंटेड तरी पैशाचं वाटप करा. ज्या राज्यामध्ये स्पोर्ट्स कल्चर आहे, वर्षानुवर्षे दशके शतके तिथे स्पोर्ट्सची परंपरा आहे. जसं की आपलं महाराष्ट्र राज्य अख्ख्या भारताच्या इतिहासामध्येच ऑलिम्पिकचं सर्वात पहिलं पदक आपल्या खाशाबा जाधवांनी आणलं. आताही कित्येक महाराष्ट्राची मुले वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये पदके जिंकत असतात. ते का तर आपल्या महाराष्ट्रामध्ये स्पोर्ट्स कल्चर हे सामावलेलं आहे. तसंच हे हरियाणा बाबतही म्हणता येईल, किंवा तमिळनाडू किंवा मणिपूर बाबतीतही म्हणता येईल. प्रत्येक राज्याचं एक कल्चर असतं. राजस्थान, गुजरातमध्ये बिझनेसचं कल्चर आहे. असो, मात्र मला इथे एक पॉईंट हायलाइट करायचा आहे. तो म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील खेळाडूंनी 2010 साली जवळपास 4 सुवर्णांसह जवळपास 12 पदके जिंकली होती. 2018 साली फडणवीस साहेबच मुख्यमंत्री असताना जवळपास 5 गोल्ड जिंकले होते. मात्र यावेळी आपल्या महाराष्ट्राच्या वाट्याला फक्त 2 पदके आली. अर्थात आपल्या क्रीडा लौकिक असे शोभणार नाही. नेमकं आपण कुठे कमी पडलो याचा सरकारने, तसेच क्रीडा मंत्रालयाने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. कारण इकॉनॉमीच्या बाबतीत असेल किंवा अन्य स्तरांच्या बाबतीत असेल, आपण जर विकसित देशांशी आपल्या राज्याचा स्पर्धा करत असेल तर आपण इथे का मागे राहतोय? याचं मला एकच कारण वाटतं, एवढं हुशार लोक एवढ्या मोठ्या पदांवर बसलेले असूनही स्पोर्ट्स कल्चर नावाचा काय प्रकार असतो. असो, आता आठवलं म्हणून सांगतो की महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेचं बजेट हे 46,000 कोटी रुपये आहे व क्रीडा बजेट हे जवळपास 250 कोटी रुपये आहे. आपल्याला महाराष्ट्राच्या तसेच भारताच्या क्रीडा क्षेत्रातील अधोगतीचं कारण काय वाटतं ते आपण कमेंटमध्ये व्यक्त व्हा. धन्यवाद.